नमस्कार, मी सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमतमध्ये तुमचं स्वागत। निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून, निवडणूक चालू असताना आणि निवडणूक झाल्यानंतर, निकाल आल्यानंतर एका व्यक्तीचं नाव सतत घेतलं जाते, ते आहेत मनोज जरांगे पाटील। कारण मनोज जरांगे पाटलांचा निवडणुकीत काय भूमिका असेल, मनोज जरांगे पाटील कुणाच्या बाजूने उभे राहतात का, कुणाच्या विरोधात जातात का, या सगळ्या गोष्टींच्या आखाडे राहत असताना मनोज जरांगे पाटील यांनी एक अचानक धक्का दिला आणि निवडणुकीतून अंग काढून घेतला। निवडणुकीतून अंग काढून घेतल्यानंतर मनोज जरांगेच्या बाजूने काही लोक बोलले, मनोज जरांगेंवर काही लोकांनी टीका केली। त्यानंतर मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीच्या बाजूने काम करतात किंवा त्यांना फायदा होईल अशा पद्धतीची रणनीती आखतात, असा जरी आरोप झाला, मात्र तेच आरोप करणारे या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला जे काय अपयश आलं त्यानंतर मनोज जरांगेबद्दल कुणी बोललेलं नाही। एकंदरीतच सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। अनेक टीकाकार मनोज जरांगे पाटलांवर खुलेआम टीका करतायत की मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाज मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या काळात संभ्रमात राहिला, मनोज जरांगे पाटलांनी ठोस भूमिका कोणती घेतली नाही, त्यामुळे काही लोकांना फायदा झाला, काही लोकांना नुकसान झालं। या सगळ्या गोष्टींवर दिलखुलास मनमोकळेपणाने बोलण्यासाठी माझ्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत आणि मनोज जरांगे पाटलांचा आज विशेष दौरा सुद्धा आहे। ते कुलस्वामिनी भवानी माते त्यांनी दर्शन घेतलं, ते आता विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला जाणार आहेत। भक्तीपीठ ते शक्तीपीठ असं कुठेतरी बॅनर सुद्धा वाचलंय। या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी माझ्यासोबत मनोज दादा जरांगे आहेत। दादा, काय म्हणाल? आज एक गळ्यात कवड्याची माळ सुद्धा आहे आणि कपाळाला तुम्ही सगळा मळप सुद्धा भरलेला आहे, काय भावना होती हा देवदर्शन करण्यात? हमेशाच येतो आम्ही, हमेशाच येतो, याच्या अगोदरही आलो। भावना काय नाही काय नाही, मी म्हणलं दर्शनात जायचं निघालो। विठुरायाच्या चरणी सुद्धा चाललो, आई तुळजाभवानीच्या चरणी, कुलस्वामिनी कुलदैवत हे आई भवानी त्यांच्याही चरणी नतमस्तक झालो। आशीर्वाद बळ घेतला की माझ्या गोरगरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे, त्यांना राजकारण नको आहे, राजकारणापेक्षा त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे। लेकरं मोठे करायचे, लेकरा बाळाशिवाय या दुनियात आपलं कुणी नाही आणि तो कष्ट केलेला आईबापानं ते कामी आलं पाहिजे। लेकरांचा आक्रोश थांबला पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि ते काम मी करतो। रोज 10-15 पोराला नोकऱ्या लागायला लागल्या रोज आरक्षणामुळे। आता 100% आरक्षण द्यायचं आहे। पटेल, ज्यावेळेस आपण भवानी मातेच्या समोर झुकतो, कुणी मुख्यमंत्री येतात, झुकतात, सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा झुकतो, तर त्यांच्या मनात एक भावना असते का? तुमच्या मनामध्ये काय भावना होती? फक्त माझे गोरगरिबाचे लेकरं बाळ मोठे व्हावेत बस। मरता क्षणी तेवढंच बघायचं की माझ्या गोरगरीब लेकरांना 100% आरक्षण दिलं आणि माझे गोरगरिबाचे लेकर सुखी झाले। आई बापानं रात्रंदिवस केलेलं काबड कष्ट कामाला आलं, शेतात काम करतायत, कुठं ड्रायव्हर म्हणून काम करतायत, कुठं हॉटेल चालवतायत, कुठं टपऱ्या चालवतायत, कोणाच्या कंपनीत वॉचमॅन म्हणून येत, कोणाकडे मोलमजुरी करायला आहेत, कोणाच्या शेतात कामाला जात आहेत, कोणी रिक्षा चालवतंय, कोणी जिपा ट्रॅक्टर टेम्पो, कोणी हातगाडी, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कंपन्यात नोकरीला आहेत, कोणी पोलीसमध्ये आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी तहसीलमध्ये कामाला आहे, कोणी तहसीलमध्ये अधिकारी आहेत। त्यांच्या लेकराचं कल्याण कसं व्हायचं? मग आरक्षण दिलं की माझ्या सगळ्या व्यावसायिक असणाऱ्या मराठ्यांपासून तर शेतकरी गरीब मजूर मराठ्यांपर्यंत आरक्षणामुळे कल्याण होणार आहे आणि मला तेवढा द्याश, राजकारणापेक्षा आरक्षण महत्वाचं आणि ते जातीला देणार। पण आता जे सरकार मागच्या वेळेस होतं, तुमच्या मागण्यांकडे काहीच दुर्लक्ष केलं, काही मागण्या तुमच्या अंशतः का होईना मागण्या सरकारने मागच्या केल्या, ज्या सरकारच्या विरोधात लढा तुम्ही आरक्षणासाठी उभा केला होता तेच सरकार पुन्हा बसत आहे। मग आता तुमच्या अपेक्षा कशा वाढलेल्या आहेत? कारण तेच सरकार तिथं बसत आहे। नाही, आरक्षण हा विषय वेगळा आणि राजकारण हा विषय एकदम वेगळा आहे। त्याच्यामुळं कोणी आला तरी मला लढावंच लागलं असतं, माझ्या समाजालाही लढावं लागलं असतं। ते आले असते तरी आम्हाला संघर्ष करावा लागला असता आणि हे आले तरी सुरूच आहे। त्यामुळे आम्हाला काय फरक पडत नाही, कोणी आला काय आणि गेला काय, आम्हाला काही फरक पडत नाही। कोणी बसला तरी शेवटी बाप मराठाच हा, त्याच्याशिवाय या राज्यात कोणीच सत्तेत बसू शकत नाही, कोणीच एक सुद्धा बसू शकत नाही। मराठ्यांचा असो किंवा ओबीसीचा असो कोणीच म्हणू शकत नाही की मला मराठ्यांचं मतदान नाही। त्याची टप्पर बी नाही म्हणायचं, जर म्हणलं ना गचुऱ्या धरून बाहेर काढते ना मराठी त्याला। आता नंबर त्यांचा झाला, राजकारण झालं, मराठा मोठा आहे सगळ्या पक्षात, आता पुन्हा एकत्र आला, ते राजकारण डोक्यातलं काढलं, तेवढ्यापुरतं राजकारण केलं त्यांनी, ते विषय संपला। आता आरक्षणासाठी लढायला तयार झालेत। त्याच्यामुळं ज्या पक्षाला मतदान केलं, मग तो पडलेला असो नाही तर निवडून आलेला असो, त्या उमेदवाराला किंवा त्या आमदाराला मराठ्याचं कामच करावं लागणार आहे। नसता मराठी त्याला रोडवर फिरून देणार नाहीत, रोडवर फिरून, कारण मतदान केले ते म्हणते तो भागला, आता तो पोरं मोठे होतील, तू मंत्री वासेन आमदार होशील, माया लेकराचं काय? आरक्षणावर बोलावंच लागणार आहे। आणि मी आहे ना खमक्या इथं मराठ्याला कसं आरक्षण देत नाही बघतो तुमच्याकडं, कोणी पण ये
बरं, ज्या पद्धतीनं तुम्ही निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये अनेक धक्के दिले आणि शेवटी समाजाला सांगितलं की तुम्हाला जे करायचं ते करा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं ते आणा. जे लोकांनी आताच लोकांना निवडून दिलेलं आहे हा तुम्ही म्हणजे त्याचा आदरच करता. शेवटी मी जर समाजाला मायबाप म्हणतो आणि जर मी त्यांचा मुलगा खरोखर असेल तर मी त्यांना कोणाच्या दावणीला नव्हतं बांधू शकत अजिबात. हा, आमचं समीकरण जर जुळलं असतं ना, सुपडा सापच केला असता. हा, सुपडा सापच केला असता. समीकरण जुळलं नाही, एका जातीवर मी निवडणूक लढू शकत नाही. माझ्या समाजाला मी संकटात सोडून नाही जाऊ शकत. म्हणजे समाजाला संकटात सोडतो आणि मी गप्पा ठोकतो इकडं, असं का चालं. त्यामुळं कोणाच्या दावणीला समाजाला बांधलं नाही. मालक त्याला ठेवलं मताचं. तू कोणाला निवडून आणा, कोणाला पाडा. लोकसभेला तेच होतं, आता तेच आहे. मराठ्यांशिवाय मी सांगितलं तुम्हाला कोणीच सत्तेत बसू शकत नाही. कोणी जर बोलला ना आम्ही मराठ्याच्या बिना मताचा आलो, मी लदी. पाटील, तुम्ही लोकसभेला जी भूमिका घेतली तीच विधानसभेला भूमिका घेतली. जर दोन्ही भूमिकांचा जर अभ्यास केला तर लोकसभेला चित्र वेगळं राहिलं आणि विधानसभेला चित्र वेगळं राहिलं. लोकांनी वेगवेगळा अर्थ काढला तुमच्या म्हणण्यात. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो, त्यामुळे आम्हाला काय सोयी सुतक नाही. कोणी पडला काय, निवडून आला काय, आम्हाला काय सुतक पडले काय. पड नाही तर निवडून ये, नाही तर काही कर. मी माझा समाज मैदानातच नव्हतो. मैदानात असतो ना मग तुम्ही नाव ठेवायला पाहिजे होतं, मग बोलायला पाहिजे होतं. आणि आम्ही बी समीकरण जुळून जर मैदानात असतो तुम्हाला सुपडा सापच केलेला दाखवला असता. जर आम्ही मैदानात असतो आणि मग तुम्ही जर बोलले असते तर आमच्यावर असे संस्कार आहेत आम्ही मनानं म्हणलो असतो धावराव. आम्हाला रिस्पॉन्सच नाही दिला समाजानं, मोठ्या मनाने मान्य केलं. मैदानातच नाही काय बोलतो बोचे. नाही, पण लोकसभेला वेगळा निकाल राहिला आणि विधानसभेला वेगळा राहिला. मी म्हणतो समाजालाच त्यांच्याच हातात दिलं. मग समाजाने जो निर्णय घेतला त्याचा आपल्याला आदरच करणार. समाजाच्या पुढे कसं काय जाईल मी. समाज माझ्या पुढेच जात नाही. माझं दुःख समाजाला सहन होत नाही. मलाही समाजाचं दुःख सहन होत नाही. समाजाला जे करायचं ते केलं. मी सांगितलं ना तुम्हाला, मराठ्यांशिवाय सत्तेत कोणीच बसू शकत नाही. आणि कोणी जर म्हणलं ना बसल्यावर माझा आला आणि मराठ्यांशी जर बेमानी केली ना तर रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाहीत. मराठी रस्त्यावर सुद्धा फिरून देणार नाहीत. सत्तान फत्तान सरकार फरकार काही नाही मराठ्या पुढे. बाप मराठाचे तुडू घेईल, तुडू तो शांत आहे, त्यावर शांत असतो. एक जर बिघडा कोणाच्या बापाला मुजीत नाही देऊ. सरकार नाही, फेरकार नाही, काही नाही. आणि ती मजा बघू नका. त्या भानगडीत पडू नका. मराठा अंगावर घ्यायच्या भानगडीत पडू नका. तो जर बितारला ना तर तुमचा असा कार्यक्रम लावील की तुम्हाला पश्चाताप येऊन बसल. सत्ता येऊन सुद्धा हे आली. हो, नादी लागायचं नाही. आपल्यात अजिबात नाही लागायचं. पण तुमची आज रॅलीही नव्हती, तुमचा दौराही नव्हता, तुम्ही देवदर्शनाला निघाले. मात्र तुळजापूरला येईपर्यंत ही रॅली झाली, हा दौरा झाला, प्रचंड गर्दी झाली आणि एक बॅनर लागलेले, अनेक बॅनर लागलेले. शक्तीपीठ ते भक्तीपीठ हा काय विषय आहे? शेवटी आई तुळजाभवानीकडून शक्ती मिळते. विठुरायाच्या चरणी गेल्याच्या नंतर आशीर्वाद, बळ, ज्ञान सगळंच मिळतं. शक्ती भक्तीचा संगम. आणि काही बांधवांनी लिहिलं पण असत आणि ते खरं पण आहे. बरं, आज भक्ती तर झाली, भक्तीची ताकद तुम्हाला माहित आहे. आता शक्ती कोणती दाखवायची? काय दाखवायची गरज आहे कोणाला. आम्हाला मी नुसतं देवदर्शनाला चाललो म्हणलं तर इतके आलेत. 7-8-10 किलोमीटर होते. लाखानं मराठे आत्ता पण, लाखानी, हजारात नाही. आणखीन फुल मराठ्यात नाद नका करू रे. मराठ्याचा नाद नाही करायचा. बुळबुळ्या हो, थांबा जरा, नंबर येणार आहे तुमचा बी. बोळबोळ करता काय युट्यूबवर याच्यावर त्याच्यावर बोळबोळ करता. आंदोलन सुरू आहे म्हणून आम्ही संयमाने घेतोय, ऐकून घेतोय तुमचं. तुम्हाला भेटणार आहेत ना मराठी, आम्ही सगळे भेटणार आहेत तुम्हाला. तुम्हाला तोवर काय मजा करायची करा. टिकुरे पाड्यावर कळून तुम्हाला टिकुरे पाड्यावर मराठी काय असते आता ऐकून घेतात. कारण आमच्या गोरगरिबाच्या लेकराचं गुतलंय आरक्षणाचा विषय. आम्हाला आमचं ध्येय महत्वाचं आहे आमच्यापेक्षा. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यावर किती घाणघाण टीका करा. काय तुम्ही 7-8 जणच आहेत तरी किती रे. टीका तुमच्यावर अशी होते की मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी आता मराठा समाज राहिला नाही. निवडणुकीच्या प्रोसेसमुळे मराठा समाज काही नाराज झाला. ती टीका करायची टप्पर नाही कोणाची कवाच. मराठा कधीच हटू शकत नाही. कारण मी काय वाईट केलं. उभा जीव जाळला समाजासाठी. हो, आता मंदिरात तुम्ही होते की नव्हते माहित नव्हतं. मला म्हणजे हातपाय सुद्धा ताटतील. इतके माझे हाल होते. मी काय केलं वाईट. गोरगरीब समाज माझा मोठा व्हावा. आणि तुम्हाला सांगू खरं, हे बोलणारे कोण आहेत जे काहीतरी स्वार्थ साधून आली होती ती, त्यांना स्वार्थाने झालं. माझ्या गरीबाला काहीच देणं घेणं नाही आणि ते करोडा देत. हे शेकडे देत रुसणारे. यांना काही नाही मिळालं तर की हे रुसत येत आणि बोलत येत. माझा करोडो मराठा समाज गरीब आहेत, तो माझ्या पाठीशी, मी त्यांच्या पाठीशी. आणि आज मराठा समाजाने सिद्ध करून दाखवलंय ते.
चाचपणी झाली. सिद्ध करून दाखवलं मराठा. हमेशा सिद्ध करतो तो मोजतच नाही कोणाला. हे काय असतात काय भांडुळे, काय आहे ना, त्याला काय म्हणतात, त्याला पैसे काढायचे कमवायचे काही असे असतात, काढाकाढीचे कमवायचे. त्यामुळं काहीच होत नाही. तुम्ही 7-8 जणच घेतले नाहीत बोलणारे. तुम्हाला वाटत असं आम्ही युट्यूबवर बोलतो, आम्ही टिंगल करतो, याची टीका करतो. ऐकून घेतोय मराठा, संयमी ऐकून घेतोय. फक्त आरक्षण आहे म्हणून. या आरक्षणाचं आम्हाला अगोदर हे आयुष्याची शिदोरी जातील द्यायची. मग आम्ही जरा मोकळे झालो ना, भेटतो ना तुम्हाला भेटतो आम्ही. हो, आरक्षणाचा विषय तुम्ही संपू देत नाहीयेत. तुम्ही उपोषणाचे पर्याय पण आता द्यायला सुरुवात केलेली आहे. काय उपोषण असणार आहे नेमकं? सामूहिक आमरण उपोषण होणार अंतरवालीत. घराघरातले मराठी आरक्षणासाठी तिथं बसणार. सुट्टी नाही सरकारला, सुट्टी नाही. ऐतिहासिक होणार आहे. देशात झालं नसं असं सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. अतिभव्य. सुट्टी नाही तुम्हाला, कसलीच सुट्टी नाही, सुट्टी नाही. थांबा. उपोषणाचे पर्याय अजून सुरूच आहेत. हो, ठीक आहे. तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो। एक मराठा, एक मराठा। पाटील रूफटॉप नाही उघडत का? वरून शॉट घेतात. हात काढा. चला बघितलं आपण आंतरवाली सराटीपासून मी सकाळी 8 वाजल्यापासून पाटलांसोबत आहे. आता तुळजापुरातून बाहेर पडलो. अशाच पद्धतीने लोकांचं स्वागत आहे. लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सगळे भेटत असतात. पाटील, आपण उपोषणावर होतो, आंदोलनावर होतो. तुम्हाला अजूनही ठाम विश्वास आहे की आरक्षणाचा विषय हा उपोषण लोकसंविधानिक मार्गाच्या आंदोलनाने सुटू शकतो? हो, लोकचळवळीवर माझा लय विश्वास आहे. रोज मी सांगितलं ना तुम्हाला, खूप पोरं येतात. आज सकाळी एक पोरगा आला होता, एकच आला होता. मला निघायच्या गडबडीत आला होता. ते सहकुटुंब घेऊन आलं होतं 6 वाजता सकाळी. पोलीस भरतीत आता पोलीसमध्ये गेला ते. आज म्हणजे हे माझे मराठींचे लेकरं रोज यायला लागले. त्याचं कारण आहे की जे ओबीसीतून आरक्षण आहे कुणबी म्हणून ते मिळत नव्हतं. हे न टिकणारं आरक्षण दिलं जायचं आणि त्यातून पोराचे हाल व्हायचे. हे खूप आरक्षण असं आहे की पिढ्याना पारचं. मी समाजाला काय दिलं हे काही वर्षांना मराठा समाजाला कळत. मी आयुष्याची शिदोरी त्यांच्या लेकराला कायमची दिली. आज काय नाव ठेवताय म्हणा. मी तर माझं तर असं म्हणणं आहे, बाकीच्याने ठेव द्या रे, तुम्ही मराठ्याचे आहेत. तुम्ही तर आयुष्यात काही करू शकला नाहीत समाजासाठी. नाही तुम्हाला करायचं तर बोलायला तरी नाही पाहिजे तुम्ही. पक्षाकडून, नेत्याकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून मी बोलू द्या ना कोणाला. जातीसाठी बोलतोय ना. तुम्हाला काय एवढं, तुम्ही तर आमच्या जातीचे आहेत. आमच्या जातीचे असून तुम्ही जर असं बोलताय. भेटू
तुमची भेट होणार आहे. आता सध्या संयमाने घेणं गरजेचं आहे. आम्हाला कळतंय तुम्हाला कोणचा माज आहे आणि कोणची मस्ती आहे. तितकी ताकद आमच्यात आहे आम्हाला. आणि तुम्हाला काही शब्द येत नाही, तितके डेंजर शब्द येतात मला बोलता. तुम्हाला काहीच येत नाहीत, तुम्हाला काहीच बोलता येत नाही, तितके डेंजर बोलता येत. फक्त मी माझ्या जातीचं आंदोलन हिसकटू नये आणि तुम्हाला नेमकं ते करायचं. तुम्ही जे 7-8 जण बोलणार आहेत ना, तुम्हाला फक्त एवढंच करायचंय. मेवाटोळ केला म्हणताय मराठीचं, तुम्हाला फक्त एवढंच करायचं की आंदोलन हिसकाटायचं, काही करायचं नाही दुसरं तुम्हाला. तुमचं तेवढंच पण आहे, तुमचा पणच नाहीये मराठ्याला आरक्षण मिळावं, ते मोठं व्हावा, गरीबाचे पोरं मोठे व्हावं, हे तुम्हाला नाहीचे. गरीब मराठा इतका ताकदवर आहे, इतका राग येतो त्याला तुमचा, फक्त मायामुळे थांबत येते. तुमचा नेटोबा काढायला आम्हाला वेळच नाही लागणार. तुम्हाला एकदा दांड करून घेतलं ना, तुम्ही ठेप्याला येणार, पण ते आता करता येणार आम्हाला. त्याच्यात तुम्हाला काय मजा करायची ना, करा तुम्ही. तर आंदोलन संपलं, तुम्हाला भेटणार आहेत आम्ही. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला नाही भेटलोत ना तर नाव बदलून ठेवा. तुम्ही थांबा जरा. पाटील, तुम्ही टीकेला सहसा फार रागात येऊन उत्तर देत नव्हतात आधी, पण आता तुमचा थोडासा राग वाढत चाललाय. अरे दुसऱ्याच्या तळ्यावर उठले तर अरे तू तुमच्या जिंदगीवर साल्या हो. ठीक आहे, जातीच्या बाबतीत मी आंदोलन सोडलं असतं, आरक्षण सोडलं असतं तर मग ठीक होतं. पक्षाच नेत्या कोण बोलता, आमक्याच नेत्याला बोलला आणि तमक्याच नेत्याला, तुला काय करायचं रे? कोण लागून गेला तू? बघ ना तू किती वासुदेव झालेला आहे, सगळ्याला माहिती आहे तू कुठपर्यंत आहे. तुम्ही काय आमचं शोधिता, तुमचं आम्ही आधीच शोधून ठेवलेलं आहे. इतकं बार बाटलेलं आहे, खाली सगळं भरलेलं आहे, हागून सगळं. आपण तरी स्वच्छ पाहिजे तेवढे. मला माया नादी लागताय, माझ्या समाजाचा दाता खातोय, पण शांत आहे, कारण आम्हाला आरक्षण एकदा मिळून द्या. भेटू तुम्हाला, तुम्हाला 100% भेटू आणि फोन करून भेटू, असं काय नाही. पाटील, उपोषणाचा स्थळ पण तुम्ही बदलण्याच्या प्रयत्नात आहेत. मुंबईला सुद्धा होऊ शकतं असं म्हणताय तुम्ही? बहुतेक शक्यता आहे तशी, नक्की नाही पण शक्यता तशी. आंतरवाली किंवा मुंबईत होऊ शकतं आझाद मैदानावरती. कारण आम्हाला आता न्याय घ्यायचा आहे, आरक्षण आम्हाला पाहिजे आणि आम्ही काय सोडित नसतो कोणाला. मी मोजित नसतो कोणाला आणि काहीच नाही. आणि माझा मराठा समाज खंबीर आहे. अर्धा आहे राज्यात येऊ, तिकडच्या एखाद्या पोराला जर धक्का लावला ना, इकडं राज्यात यांचं फिरणंच बंद. आणि मराठा सगळा मुंबईत येत असतो पुरा, जेवढा आहे ना तेवढा तवर काम उरकून घेणार आहेत. सरकार स्थापन झाल्याशिवाय मी बी तारीख डिक्लेअर नाही करणार. तुमचं सरकार स्थापन झालं की मी तारीख डिक्लेअर केलीच. मुंबईत होऊ शकतं बहुतेक, पण फायनल मात्र आंतरवालीतच. सामूहिक उपोषण आंतरवालीत होणार, घराघरातले मराठी तिथे येणार. मी एकटा बसणारे, 50 बसले तरी बसणारे सामूहिक मध्ये, 1000 बसले तरी बसणारे, आणि 1,00,000 बसले मराठी सामूहिक उपोषणाला आमरणला तरी मी बसणारे. पण मुंबईत हे सामूहिक करता येणार नाही. पाटील, हेच सरकार होतं, त्यांनी अनेक कारणं सांगितली, तांत्रिक कारण आहेत, कायदेशीर कारण आहेत आरक्षणासाठीचे. तेच कारण सरकार पुढे आणखी सांगेल तुम्हाला? काय संबंध आहे कारण सांगायचं? कारण सांगायचं काय संबंध आहे? काय संबंध नाही कारण सांगायचं. कारण सांगायचा काही संबंध नाही. काय संबंध आहे कारण करायचं सांगायचा? हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं, हे झाले 3. याच्यात मराठा सगळा ओबीसी आरक्षणात आहे पूर्वीपासून. कसं काय देत नाहीत? आमच्या हक्काचं तुम्ही 83 क्रमांकाला, 4थं काम 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एकच आहे. 2004चा जे आहे, सगळ्या सोयरींची अंमलबजावणी, याच्यातच मराठीला सगळं आरक्षण मिळतंय राज्यात. आणि आता राहिलेच किती जायचे, आता उगा थोडे राहिलेत. सरकारला द्यावंच लागणार, ते कसं देत नाही बघतो मी आहे मराठा समाज, पेटला मराठा सहज दर्शनाला चाललं जरी एवढं येतोय. मुंबईत उपोषण ठेवल्यावर काय होईल? बरं, आणखी एक म्हणजे सहज लोक त्याच्यावर विचारमंथन करताना असं बोलतात, पाटलाच्या निर्णयामुळं मराठा समाज मतदानाच्या काळामध्ये संभ्रमात होता, त्याच्यामुळं त्याला काय करावं कळालं नाही. याच्यात किती खरं किती खोटं? कारण समाजाची नाळ तुमची जुळेल. 100% असूही शकतं, आहे सुद्धा, दोन्ही सत्तेचे. पण मी बदलू नाही शकत. मी 4 तारखेलाच काय सांगितलं होतं, 3 तारखेला पण, की मी राज्यात कुठं जाणार नाही. लोकसभेला तुम्ही मतदानाचे मालक होतात, आता पण तुम्हीच. नंतर बदलल्यावर मी बदलतो म्हणतील ना. समाजा इतका विश्वास आहे माझ्यावर की हाती, की मी पुन्हा बदलत नाही ना. ते समाजावर ठेवलं, अर्ध्यात जाऊन बदलायचं आणि कोणाच्या तरी दावणीला बांधायचं. आणि समाजाचा वापर कोणाच्या तरी पक्षाला करून द्यायचा, मोकळा नाही ना. आता उलट मोकळे झाले मराठी. मला येऊ सांगायला आता. आतापर्यंत तुम्हाला सांगतो 30-32 आमदाराचं येऊन सांगितलं असं मला, आम्ही आमदाराला मतदान केलंय, काही जण म्हणते त्याला केलंय, काही जण म्हणते याला केलेलं आहे, सांगून ठेवलेत आत्तापासूनच.
त्यामुळे वळवळ करायचं काम नाही कोणाचं. गावात फिरून देणार नाही ते गावात. त्यांच्या लेकराचं भागलं आता उमेदवाराच्या, आता आमच्या लेकराचं आहे. त्याच्यामुळं आमचे लेकरं महत्वाचे आम्हाला आहेत. आता आम्ही गचुऱ्याला बी धरीत असतो. मराठी सोडितच नसतं आता आमचं वाटोळं करायला लागल्यावर. तुम्ही बोलता आता 204 आमदार झाले, आधी काही कमी होते, म्हणजे महायुतीला मराठ्यांनी मतदान दिलं हे सिद्ध होतं. अहो नुसते तेच नाही हो, तेच आकडा काय धरून बसायचा आहे. सगळ्यांना कमी असं नाही जास्त असं असंही बोललो होतो. सगळ्यांनाच दिलंय मतदान. अरे ओबीसी सुद्धा मराठ्यांनी निवडून आले, किती दाखवू तुम्हाला. हा झालंय. आणि मग सगळ्यांनाच बोलणं आहे आता. राखीव मधले पण आणलेत. होय. मग काय मराठ्यांनी सगळ्यांना मतदान केलंय. का आम्हाला आता आम्ही तुम्हाला दिलं ना माझ्या मराठ्यांनी. आता माझ्या मराठ्यांनी दिलं, आता माझा मराठा गचुऱ्याला धरून घेणार आहे आरक्षण, कारण त्याला लेकराला पाहिजे. आता काय पक्ष मोठा करणार नाही लेकराला, एखाद्याला करीन आणि तोच आमदार मंत्री मोठा होणार आहे. माझ्या लेकराचं काय. त्याच्यामुळं घराघरातले मराठे आता असं दातक होऊनच येत. दिसलं की म्हणणार भांड आरक्षणासाठी बोल, आंदोलनात उभा राह, तिथं विधान भवनात बोल, सुट्टी नाही तुला. आता स्थापना सरकारकडे कसं बघताय तुम्ही. द्यावंच लागणार आहे ते, कुणी असू द्या म्हणलं. मी आम्हाला काही देणे नाही तिचं, पहिल्यांदा तेच होतं. तोच लढा उभा आणि त्याला काय त्यांना काय मोजायचंय. कुणी असलं तरी आम्ही भेद नसतो कोणाला. माझा मराठा एकटा अर्धा राज्यात आम्ही घेत असतो, सुट्टी नाही. आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे. लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. लाखांना रुपये घातलेत, त्याला सुद्धा अपेक्षा आहेत, आशा आहेत, अधिकारी व्हायच्यात, शिक्षण मोठं घ्यायचंय, त्याला अपेक्षा आहेत. त्याच्यामुळे मराठा एक ताबडतोब. आणि माझे गोरगरीब मराठी सगळे एकीकडे. मी निवडणूक झाल्यावर मी बघितलं, गरीब मराठ्याला काय देणं घेणं, त्यामध्ये आम्हाला काय देणं घेणं नाही. ते राजकारण पाचकारण का आपला धंदा आहे का म्हणते ते. आपल्याला आरक्षण महत्वाचं, आम्ही आहेत. जाऊ द्या म्हणले, कुणी गेले असले तर तिकीट नाही दिल्यामुळं, हे केल्यामुळं त्याच्या बी थोतारावर चप्पल देऊ म्हणले एखाद्या बार. हे सत्य सांगतो मी, आणि तुम्हाला कधी खोटं बोललोय मी. माझे गोरगरीब एकीकडून आहेत. आणि गोरगरीब तर शक्ती असते सगळ्याची शक्ती खरी गोरगरीबी. यांजवळ फक्त पांढरे कपडे तर थोडेफार पैसे असते, पण मनगडात दम फक्त गरीबाचाच आहे. त्यांसाठी भांडणं बी तेच करतात, मारामाऱ्या करतात आणि त्याला मोठं करतात. मग स्वतःच्या लेकरासाठी ते भेट असते तुम्ही नेत्याला आणि त्याला काही समजत नसते. तुम्हाला सांगतो, एकदा तारीख डिक्लेअर झाली, मग आता ती मुंबई हो किंवा आंतरवली हो, तुम्हाला पब्लिकच बसलेली इतकी दिसणार की कशातच बसणार नाही. एवढी पब्लिकांना तुफान तोवर काम उरकून घेणार आहेत सगळे. पाटील साहेब, आता राजकारणाच्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जवळून गेलात, आलात, त्याच्या घुसून सुद्धा बघितलं. राजकारणाबद्दल एक शब्दात म्हणजे एक वाक्यात काय बोलाल तुम्ही. काय आता ते फक्त खोडच्यासाठी खोटराडं बोलणं, खोटेपणा करणं, स्वतःची संपत्ती सांभाळणं, पोरं सांभाळणं, एवढंच आहे पाहुणे रावळे. बाकी काही नाही. गोरगरिबाचं काहीच देणं घेणं लक्ष देत नाही, अजिबात नाही. तात्पुरता आशा दाखवतात नुसती आणि काही करत नाहीत, काहीच करत नाहीत. आता अनुभव येईल लोकांना, आणि इथून मागं आलेला आहे. पण लोकांनी तरी भरभरून मतदान केलंच. आता कोणाला तरी करणंच होतं ना, कोणाला तरी करणार. काय भरभरून केलं, भरभरून म्हणतो आपण. 127 मतदारसंघ असे येतं, आम्ही मोजले त्या 20,000च्या आतच आले तर बदगे. एक सभा घेतली असते, वर ढोंगान करून पडले असते सगळे बादाबादाच. मोजले ते. कोणी 200 नाही, कोणी 500 नाही, कोणी 700 नाही, कोणी 1000 नाही, कोणी 13,000, कोणी 12,000, कोणी 7,000, कोणी 17,000, कोणी 16,000, कोणी 6,000, कोणी 20,000 असे निवडून आले तरी काय. पण आता आपला शब्दच गेला होता की आपण मैदानात नाहीत, जाणार नाहीत. नसतं एका सभात आउट झाली असते ती, एका सभात पुरे खलास खेळ झाला असता त्यांचा. तुम्हाला असं वाटलं आमचं समीकरण जुळलं नाही. आमच्या लक्षात आलं हे आले तरी आपल्याला लढावं लागणार आहे, ते आले तरी लढावं लागणार आहे. म्हणून तर आम्ही मधून मार्ग काढला होता. हा मोह कसं काय टाळला की आपल्याला सभा नाही घ्यायच्या, आपल्याला कुठल्या मतदारसंघात नाही जायचं. हो, मला माझ्या गोरगरीबाला आरक्षण देण्याचं आहे. राजकीय स्वार्थी असतो ना, मला असतं पडले तर पडले करावं बा. नालायक नाही मी. माझा समाज संकटात न सोडू शकत साहेब मी. समाज संकटात सोडायचा आपल्या स्वार्थासाठी काय गुतलंय का त्या निवडणुकाचं. ते गुतलं असे कोणते कमी आहेत. आम्ही सरकार बांधून ठेवतात, मराठी बांधून खुटीला. आणि काय गरज पडली मला त्याची. एका जातीवर निवड समीकरण जुळलं असतं तुम्हाला सोपडा सापच दाखवला असतं. 100% सोपडा साप केला असता सगळा, सोडलं नसतं. पण आता समीकरण नाही जुळलं. एका जातीवर मी जातीला नाही मारू शकत. माझी जात संकटात झालीच ती बाबा. मला माझी जात महत्वाची. काय करायचं मला त्याचं. पुन्हा आला इथं एक आपण पुन्हा एकदा बोलू पाटलाची. इकडे बघू शकतो आपण लोकांची गर्दी जी आहे, प्रत्येक रस्त्यावर फाट्यावर लोक येत असतात पाटलांना भेटण्यासाठी, आपण बघू शकतो. आणि हा दिवसभर सिलसिला सुरू आहे. आता सोलापूरला आम्ही काही वेळात पोहोचतोय. जरा
पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. कोण मतदार देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. कोण मतदार देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. जरांगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा ते काय झालंय महागडच्या गावची पोरं आले एक मिनिट सत्कार करून घ्या त्यांचा. या की या खाली ते तिथं तुम्ही थांबलो नाही. या ते आता पुढे जायला आपल्याला पंढरपूरला उशीर नाही ना. ते काय झालं सुरतगाव पंढरपूरचं दर्शन घ्यायचं मंदिर बंद होत आहे ना, त्याच्यामुळे मला लवकर जायचं. चला उपोषणाला सगळे या. नक्की चला हे शक्ती प्रदर्शनच झालं पाटील असतं. नाही, हे शक्ती प्रदर्शन नाहीये. इकडून सुद्धा लोक पळत येत आणखी गावातले. ते बघा माता मावल्या सुद्धा रस्त्यावर उभा राहिल्या. ते बघा हे सोपं नाहीये. हे सरकारला कळत नाही. हा, हे मराठा समाज असा आहे की ह्यो देतो पण आणि त्याचं काम नाही केलं ना दात पाडीतो सुद्धा. रस्त्यानं उभा आहे आणि हजारात. ह्यो सोपा नाहीये. सहज सत्ता आली म्हणून माजायचं नाही. बेमानी मराठी शिकायची नाही तुम्हाला सांगतो. हो, मराठ्यांशी बेमानी करायचं एवढं जड जाईल ना तुम्हाला वाटतं सरकार फारकर हातात आहे, आमच्या सत्ता हातात आहे. इथं मराठ्या पुढं काय नाही. मराठीशी बेमानी करू नका. इतकं वाईट परिणामाला सामोरं जावं लागेल तुम्हाला. मी माझ्या जातीसाठी सुट्टी नाही देऊ शकत. माझ्या लेकराला आरक्षण पाहिजे. आणि माझे लेकरं असे आहेत ना, आणि माझा मराठा समाज बी असा आहे स्वतःच्या लेकरासाठी ना. तो जर एकदा रस्त्यावर आला बिथारला ना तुमचं काही खरं नाही बरं का. तुम्हाला सरळ सांगतो मी, याच्या कुणीच नाद लागत नाही. ही शांत आहे तर शांत नाही. एकदा जर बिघाडा ना कोणाच्याच बापाला भेट नाही. इतका अवघड आहे. पाटील सरकार सकारात्मक पण जाऊ शकते. तुम्ही नेहमी म्हणता की जे सत्तेत असेल त्याच्या बाबतीत आपल्याला आशावादीत राहिलं पाहिजे. आमचा हक्काच आहे ना. कसं का देत नाहीत. आम्ही कोणाचं मागितलं ठीक आहे, आमचा हक्काच आहे. आमचं खात्यात ते तरी मराठ्याने तुम्हाला सांभाळलाय ना. तुम्ही आता मराठ्याला सांभाळायला पाहिजे. तुमची जबाबदारी. आणि मस्ती नाही करायची, माजायचं नाही, गुरमीत नाही राहायचं. सत्ता आली म्हणून सांभाळायचं शिकायचं. सांभाळायचं शिकायचं, द्यायचं पण शिकायचं. सत्ता आली म्हणजे माझन मस्ती कशाने उतरते सांगता येत नाही मराठी. पाटील तुम्ही आपल्या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचदा मस्ती करायची नाही, माज दाखवायचा नाही असं तुम्ही इशारे देताय. तुम्हाला काय वाटतंय की वातावरण बिघडेल? त्यांना काय करायचं आम्हाला काय माहित. आम्ही लोकशाही मार्गाने आहेत तरी पण आमच्यावरती हल्ले झाले. त्रास झाला. लाखो पोरं केसेस मध्ये देत आहे का कोणीतरी बी. हटायचं नाही म्हणतेत. जेलला राहिले आमचे पोरं 2-2, 3-3 महिने. बलिदान गेले आमचे. कस काय सोडीन मी यांना. घर उघड्यावर पडलेत. काय करायचं त्या राजकारणाचं आम्हाला. एका जातीवर राजकारण करायसाठी आलो का मी इथं. आज बलिदान गेले तर त्यांच्या कुटुंबाचं उघड्यावर लेकरा सांभाळायला कोण नाही. आईचं कंपाळाचं कुंकू गेलं. राजकारण करून स्वार्थी आहे का मी. समाजाने मला ओळख केलं स्वार्थी पोरग नाही. असतं तर एका जातीवर उभा केली असते, पडली असते तर पडली असते असं म्हणलं असतो. मी मोकळा नाही जातीचं वाटोळ करायला. नाही पडलं तर घरी झोपण हुशार, पण समाजाचं वाटोळ नाही करू शकत भाऊ मी. माझ्याकडून लय अपेक्षा माझ्या समाजाच्या त्या पुऱ्या करणार आहे मी. त्यामुळे सुट्टी नाही. आणि माझ्या समाजात नादी पण लागायचं. मी एकही बलिदान वाया जाऊ देणार नाही. कित्येक बी केसेस केले तरी आम्ही भेटणार बी नाहीत तुम्हाला. वेळ पडली ना तर आम्हाला बिघडू नका. पाटील साहेब आपण आता राजकारणाच्या गप्पा मारल्या, थोड्या आता भक्तीबद्दल सुद्धा गप्पा मारूया आपण. भवानी मातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बलस्थान होतं. एक त्यांच्या पराक्रमामध्ये भवानी मातेच्या आशीर्वादामुळे त्यांचा पराक्रम उंचावला असं बऱ्याच आपण इतिहासात वाचतो. लेकरं बाळं जमले, दारी बाळं.
चला येतो बाबा. तुम्हाला मी प्रश्न हा विचारत होतो तोपर्यंत लोक आली. भवानी मातेमुळं छत्रपती शिवाजी महाराजांना पराक्रमामध्ये भरत झाली, कारण त्यांची निस्सीम भक्ती होती. एक शूरतेची देवी असेल, पराक्रमाची देवी असेल, एक उत्साह येतो, एक ताकद येते. तुम्ही कसं बघता भवानी माता? बळ आशीर्वाद मिळतो, शक्ती मिळते. शेवटी कुलस्वामीनी विठुरायाच्या चरणी सुद्धा नतमस्तक झाल्याचं बळ मिळतं, आशीर्वाद मिळतो, शक्ती मिळते. हे तर हमेशाच येतो. आम्ही 10-15 वेळेस आलो असतो ना आम्ही आंदोलनाच्या काळात. तुम्हाला कसं बळ भेटते? मग भेटत नाही तर छत्रपती शिवरायांच्या चरणी लीन झालं, शक्ती भेटते, बळ भेटतं. आई तुळजी भवानीच्या चरणी, महादेवाच्या चरणी नतमस्तक झालं, बळ मिळतं. विठुरायाच्या चरणी नतमस्तक झालं, जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक झालं, सगळ्या देवतांच्या चरणी नतमस्तक झालं, बळ मिळतं. अशी मनाला शांतता वाटते. हो मग वाटत नाही तर. अरे शेवटी आम्हाला संस्कार आहेत, आम्ही जिवंत आहेत, प्राण आहे आमचा, देवदेवता प्राण आहे आमचा, हिंदू संस्कृती प्राण आहे आमचा. शेवटी असं कसं विठू रखुमाईचा तर विषय वेगळा आहे. अगदी संत परंपरा आहे, माणुसकी, प्रत्येक माणसामध्ये देव सांगणारी माणुसकी त्या ठिकाणी आहे. मी सुद्धा जवळपास 10 ते 14 वेळेस वारी केलेली आहे. एक वेगळा आनंद असतो. हो, वेगळा आनंद, बळ मिळतो, ऊर्जा मिळते, उत्साह वाढतो. काही जीवनात नको वाटतं. समाजाची सेवा समाजालाच मिळून देणं, अशा ठिकाणी आलं की असं वाटतं निश्चिम भक्ती समाजाची सुद्धा करावी. आणि निश्चिम करतोय, कुठं कोणाला मॅनेज होत नाही, कोणाला फुटत नाही, समाजाची गद्दारी करत नाही, आणि त्या पायदेशीचं हे रक्त बी नाही. पैशासाठी, राजकारणासाठी, स्वार्थासाठी मी हे करतच नाही. माझ्या जातीसाठी भांडतो आणि माझी तीच अपेक्षा असते. हा भक्तीचा परिणाम आहे. माझी तीच अपेक्षा असते समाजाकडून सुद्धा नाव ठेवणार आहे की तुम्ही कमीत कमी तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय नाही करता आलं, नाव तरी ठेवू नका, सहभागी राहा, या, नसं यायचं गप तरी मारा. समाज ध्यानात ठेवतो. कारण खऱ्या संघर्षाच्या काळात आमच्यावर संकट आलं समाजावर, एवढी मोठी लढाई सुरू आहे, त्या टायमाला तुम्ही आमच्या विरोधात बोलत होतात, पक्ष कोण बोलत होतात, आणि तुम्ही 7-8-9 जण झिरलंही बी नाहीत. ते समाजाच्या चेहरे ध्यानातच येतो, रक्ताळलेले डोळे आहेत मराठ्यांचे, त्यांना बघितलं की. पण सध्या आमचा ज्वलंत मुद्दा हातावर आहे, आणि ते लेकराच्या तोंडाला घास आला आमच्या. आता तोंडाशी आलेला घास आरक्षणाचं जाऊ नये म्हणून तुमचं ऐकून घेतोय. तुम्हाला वाटतं असेल तुम्ही लय जागीरदार आहे, तुम्ही आता आक्रमक होत चाललेलं दिसतंय मला. नाही, मी पहिलाच आहे, फक्त मी समाजासाठी सहन करतो. ते समाजासाठी सहन करतोय आणि ते मिळत आलंय म्हणून. आता ते एकदा मिळालं की तुम्हाला भेटणार आहेत ना आम्ही. वा वा वा, लय बेस्ट पैकी भेटणार आहेत तुम्हाला. याचाही वेगळा अर्थ काढू शकतात लोक. काढला तर काढा, कारण माझ्या समाजाला नाव ठेवता, माझ्या समाजाला नाव ठेवता, बदनाम करता, डाग लावता माझ्या समाजाला तुम्ही. देवासारखा समाज एवढा मोठा, लढायचं सोडून, जातीच्या बाजूने बोलायचं सोडून नेत्याच्या बाजूने बोलाता, नाटकं काय करता, कमाई लावली तुम्ही, कमाई लावली. समाजाच्या जेव्हा दुकानदाऱ्या चालविणारे तुम्हाला सुट्टी आहे का? नाही, तुम्ही आता मागं लागा आमच्या. कारण आता आमचा हात गुंतलेला आहे ना, त्याच्यामुळं मोकळे होऊ आम्ही लवकर. आता फोकस पूर्ण उपोषणावर, पूर्ण फोकस उपोषणावर 100% सुरू. सरकार स्थापन झालं की तारीख डिक्लेअर केलीच. 5 तारखेला सरकार स्थापन होईल. ती कवा होय, 5 तारखेला होय, नाही तर पुढचे 5 वर्षाने होय, तू कवा होय, आम्ही आहेतच. सरकार स्थापन होतं मी तारीख डिक्लेअर नाही केली, यांचा काय भरोसा आहे? ये नाही तर त्या पाठीमागच्या निवडणुकी तारीख घेऊन पुढे ढकली नेली, यांचा काय भरोसा आहे? आता बुद्ध राष्ट्रपती राजवट लावली असती येणे, हे नमुनेबाज आहे. तुम्ही सरकार स्थापन केलं की पट्ट्याने तारीख डिक्लेअर केलीच. मग ते मुंबईत बी होऊ शकतं, बहुतेक अंदाज आहे तसा, नसता त्या अंतरावली तर होऊ शकतं. समाजाची बैठक घेऊन ठरू. निश्चितपणे आता बघितलं आपण, पाटलांची फार सविस्तर गप्पा या ठिकाणी आपण मारलेल्या आहेत. कुलस्वामींनी भवानीबद्दल बोलताना ते अगदी लीन झाले, संत परंपरेबद्दल बोलताना सुद्धा ते अगदी शांत आणि संयमी राहिले. मात्र आरक्षणाच्या बाबतीत त्यांना प्रश्न विचारला की ते आक्रमक होतात, आणि समाजातलं टीका करणाऱ्या किंवा समाजाच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना आपण सोडणार नाही अशी ती धमकीवजा इशारा सुद्धा देतात. एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर निश्चितपणे मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. नक्कीच
सरकार सुद्धा काही ना काही सकारात्मक पावलं उचलेल ही आशा बाळगायला काय हरकत नाही. कारण आज ही साधा ट्रेलर आहे, साधा आहे उग एकटाच चाललो होतो दर्शनाला तरी 8-9 किलोमीटर मान्य आहे ना, गर्दी होती. 8-9 किलोमीटर फुल होतं. हे उग सहज मी सहज आलो, सांगितलं बी नाही. हा. पण मी सांगितलं तुम्हाला असतं म्हटलं ना- नाही शक्ती प्रदर्शनच झालंय. सांगितलं असतं ना तर मग तो लयच लॉक झाला असतं. इतके म्हणजे किती खवाळ्यात मराठी याच्यावर कळतं किती खवाळे. निश्चितपणे बघितलं आपण. मी हे बोलत होतो की जे कोणतं सरकार बसतंय आता, सरकार सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक होतं. सगळ्या नेत्यांनी आम्ही सकारात्मक काम करू अशा पद्धतीच्या सगळ्या आश्वासनं दिली. काही कामं झाली, काही कामं राहिली. तेच सरकार पुन्हा बसतंय आणि तेच आंदोलनकर्ते मनोज जरांगे सुद्धा उपोषणाला बसत आहेत. नेमकं आता महाराष्ट्राच्या नशिबात काय मांडून ठेवलेलं आहे हे आपल्याला पाहावं लागेल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, तुळजापूर.